नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। टॉप 9 न्यूज पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा आहे आणि पंतप्रधान मोदी केदारनाथ धाममध्ये पोहोचले सुद्धा आहेत। केदारनाथ मंदिरात मोदींकडून सध्या पूजा सुरू आहे। हे लाईव्ह दृश्य केदारनाथ मधून आपण पाहतोय। फक्त केदारनाथ मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील पूजा होणार आहे। आज मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचा शुभारंभ देखील होतोय। तब्बल 400 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आज मोदींच्या हस्ते होणार आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत केदारनाथ मधली, तर दुसरी दृश्य आहेत महाराष्ट्रातली। शंकराचार्य मठ कोल्हापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देखील पूजा संपन्न होणार आहे। आज भाजपचे अनेक बडे नेते राज्यभरात पूजा करणार आहेत। महाराष्ट्रात तब्बल 9 ठिकाणी पूजा होणार आहे। यापैकी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते देखील पूजा होणार आहे। दोन ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। केदारनाथमध्ये मोदींच्या हस्ते पूजा होते, तर कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सध्या शंकराचार्य मठात पूजा होणार आहे। आज अनेक विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। तर कोल्हापुरात शंकराचार्य मठात प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील पूजा करतात। औरंगाबादमधील घृणेश्वर मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पूजा करणार आहेत। तर बीड मधील परळी वैजनाथ मंदिरात पंकजा मुंडेंच्या हस्ते पूजा होणार आहे। तर येत्या पंतप्रधान मोदी यांच्या या केदारनाथ दौऱ्याकडे देखील पाहिलं जात आहे। केदारनाथ धामच्या यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी खरं तर भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवलेली आहे आणि 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरं असं मिळून एकूण 82 मंदिरात साधू भक्तांना आणि नागरिकांना देखील आमंत्रित केलं गेलेलं आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर मोदी आज केदारनाथमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते पूजाही पार पडलेली आहे। मोदींचा हा केदारनाथ दौरा लाईव्ह आपण पाहतोय। कशा प्रकारे मोदींच्या हस्ते आज केदारनाथ मंदिरात पूजा होते, त्याचप्रमाणे 400 कोटींच्या कामांचा शुभारंभ देखील मोदींच्या हस्ते आज पार पडणार आहे। केदारनाथ धाम मध्ये यात्रेच्या क्षणाला खरं तर ऐतिहासिक करण्यासाठी भाजपचे बडे नेते आज महाराष्ट्रातील 9 ठिकाणी मोठी पूजा करणार आहेत। सकाळी देहरादूनहून मोदी केदारनाथसाठी आता रवाना झालेले आहेत। त्यांच्या हस्ते केदारनाथ मंदिरात पूजा पार पडली जाते। चारधाम बद्दल मोदी कोणती मोठी घोषणा करणार आहेत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। येत्या काही महिन्यात ज्या निवडणुका होणार आहेत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा केदारनाथ दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कोणत्या महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य केदारनाथ मधली। मोदींच्या या केदारनाथ दौऱ्यासाठी या परिसरात देखील मोठी तयारी करण्यात आलेली आहे। दिवाळीच्या निमित्ताने खरं तर केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट केलेली आहे। पंतप्रधान मोदी केदारनाथ मंदिरात सध्या पूजा करतायत आणि त्यानंतर ते आदि शंकराचार्य समाधीचं उद्घाटन आणि आदि श्री शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण देखील करणार आहेत। केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी 2 तास असणार आहेत आणि या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत। 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर हे भाषण त्यांचं प्रसारित केलं जाणार आहे। तर फक्त केदारनाथमध्येच नाही, केदारनाथमध्ये मोदींच्या हस्ते पूजा होते, तर महाराष्ट्रात देखील प्रमुख 9 ठिकाणी भाजपच्या बड्या नेत्यांनी पूजेचं आयोजन केलेलं आहे। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात देवेंद्र फडणवीस पूजा करणार आहेत, तर कोल्हापूरमध्ये शंकराचार्य मठात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सध्या पूजा पार पडते। त्याची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। तर औरंगाबादमध्ये घृणेश्वर मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते पूजा होणार आहे, तर बीडमध्ये परळी वैजनाथ मंदिरात पंकजा मुंडे यांच्या हस्ते पूजा होणार आहे। सोलापुरातील पंढरपुरात खासदार स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते पूजा पार पडणार आहे।
सध्याची ही दृश्य केदारनाथ मधली मोदींच्या हस्ते सध्या पूजा पार पडली जाते। केदारनाथ मंदिरात जाऊन मोदींनी आशीर्वाद देखील घेतलेले आहेत आणि आता पुढील दौऱ्यासाठी मोदी रवाना होणार आहेत। विकास कामांचा आढावा मोदींकडून घेतला जाणार आहे। आज पाडवा आहे, पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथमध्ये, त्यांच्या हस्ते कशा प्रकारे केदारनाथमध्ये पूजा पार पडते त्याची ही लाईव्ह दृश्य केदारनाथमधून। केदारनाथ येथे शंकराचार्य यांच्या समाधीचं व मूर्तीचं अनावरण देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। शंकराचार्य यांनी ज्या ठिकाणी पदस्पर्श केला, मठांची स्थापना केली, तसे 12 ज्योतिर्लिंग आणि अशा एकूण 82 तीर्थक्षेत्री हा देशभरात हा भाजपकडून कार्यक्रम पार पडला जातोय। महाराष्ट्रात देखील 9 ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला जाणार आहे। सध्याची ही दृश्य आपण केदारनाथ मधली पाहतोय। पंतप्रधान मोदींचा हा केदारनाथ दौरा, देहरादूनहून ते सध्या केदारनाथ मध्ये दाखल झालेले आहेत। 2 तास ते केदारनाथ मध्ये असणार आहेत। पंतप्रधान या दौऱ्यादरम्यान भाषणही करणार आहेत। कोणती मोठी घोषणा पंतप्रधान करतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान सध्या केदारनाथ मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा हा दौरा अतिशय असा महत्त्वाचा आहे। तब आप उनको देख सकते हैं। इसके अलावा केदारनाथ को लेकर उनका अलग प्रेम, अलग लगाव है और भगवान शिव के अनन्य भक्त हैं। यही वजह है कि गर्भगृह में आपने देखा अभी पूजा की और इसके बाद बाहर आप देखेंगे कि जो नंदी की मूर्ति है वहां पर भी वो आएंगे। फिर उसके बाद वो पीछे की तरफ जो विकास कार्य है उसका जायजा लेंगे, जो उद्घाटन समारोह है उसमें शामिल होंगे। साथ ही एक चीज और जो मुझे महत्वपूर्ण दिख रही है, पीछे की तरफ जो समाधि स्थल बनाया गया है वहां पर भी वो जाएंगे। तो जिस बात को आप कह रहे थे कि यहाँ आने के बाद सिर्फ वो भक्त हो जाते हैं और वो जाहिर नहीं करते, हालांकि सुरक्षा घेरा उनके साथ रहता है क्योंकि प्रधानमंत्री की सुरक्षा को खत्म या कम नहीं किया जा सकता किसी स्थान पर, लेकिन उनका बर्ताव जो होता है, उनका व्यवहार जो होता है वो एक सामान्य श्रद्धालु की तरह होता है और वो ये जाहिर भी करने की कोशिश करते हैं कि मैं कुछ नहीं हूं, मैं यहाँ एक श्रद्धालु के तौर पर आया हूं और मैं बिल्कुल एक श्रद्धालु की तरह बिहेव करूंगा। और यहाँ पर आने के बाद पूजा पाठ, जो भक्ति उनकी है वो सब देखने को मिलती है और जो तस्वीरें हैं वो बेहद अपने आप में गौरवशाली तस्वीरें हैं कि आप कहीं भी पहुंच जाइए लेकिन आपकी भक्ति, आप जिनमें आपकी आस्था है वो कम नहीं होनी चाहिए और वो यहाँ पर प्रधानमंत्री के व्यवहार में साफ तौर पर दिखती है। और आपको अब प्रधानमंत्री देखिए परिक्रमा करते हुए नजर आ रहा है। इस तरह की तस्वीरें से पहले भी देश ने देखा है। गर्भगृह में पूजा खत्म हो चुकी है और प्रधानमंत्री ग्रे कलर के लॉन्ग कोट में इस वक्त आपको नजर आ रहे हैं। हाथ में उनके एक शॉल है और उस शॉल के साथ वो परिक्रमा कर रहे हैं और कितनी परिक्रमा करते हैं ये देखना होगा। और आप देखिए कि प्रधानमंत्री की परिक्रमा शुरू हो चुकी है। जिस बात को आप कह रहे थे कि ये जाहिर करता है, ये दिखाता है कि आपकी भक्ति कितनी ज्यादा है और आप शीश नवाकर भगवान केदारनाथ, बाबा महादेव से आशीर्वाद प्राप्त करते हुए और फिर आगे की तरफ वो बढ़ते हुए इन तस्वीरों को, इन गौरवशाली तस्वीरों को देखिए। ये कम देखने को मिलता है ऐसा, सिर्फ मुझे जहां तक याद है और मुझे जहां तक याद आ रहा है कि कम प्रधानमंत्री इस पद पर रहते हुए यहाँ पर आए हैं और जो आए हैं उस वक्त इस तरह की तस्वीरें नहीं दिखी हैं। प्रधानमंत्री को देखिए कि अब सामने से जब परिक्रमा एक पूरी होगी, क्योंकि मंदिर के ठीक पीछे वो कुंड है जहां पर जो जल चढ़ाया जाता है वो जल वहां पर इकट्ठा होता है और वो अमृत रूपी जल है, वो सामान्य जल नहीं है। उसको शीर्ष पर लगाने की परंपरा है और उसी जल कुंड के ठीक पीछे भीमशिला है। ये वो भीमशिला है जिस भीमशिला ने केदारनाथ की त्रासदी में इस मंदिर की रक्षा की थी पांडवों के समय से। और यहाँ के जो पुरोहित है, जो पूजा करने वाले पंडित जी लोग हैं, जब मेरी बात हुई तो उन्होंने ये इस बात का दावा किया कि ये भीमशिला जब पांडवों ने इस मंदिर को बनवाया था उस जमाने से है। और ऐसी भी कथा और ऐसी भी कहानी है कि एक वक्त आया जब मंदिर पूरा हो गया तो पांडवों ने कहा कि इस भीमशिला को हटा दिया जाए क्योंकि अब शिला की जरूरत नहीं है। लेकिन उस समय अर्जुन ने कहा था कि नहीं, कभी इसकी जरूरत पड़ेगी और एक दिन ये काम आएगा। और शायद 2013 वो तारीख, वो साल जब उत्तराखंड में वो त्रासदी आई थी और तब उसी भीमशिला ने बाबा केदारनाथ के इस मंदिर की रक्षा की थी। और अब आप इस चारों तरफ की घाटियों से घिरे हुए बाबा केदारनाथ के इस दुर्गम स्थल को देखिए जहां करोड़ों लोगों की श्रद्धा के प्रतीक है, करोड़ों लोगों के श्रद्धालुओं के प्रतीक है। और कोई भी हो, कहीं भी पहुंच जाए, जिसकी आस्था है बाबा में वो बाबा को नहीं भूलता है और बाबा अपने भक्तों को वो सब कुछ देते हैं जो उनमें आस्था रखता है। यहाँ मांगी हुई मुराद जरूर पूरी होती है। और ये सिर्फ एक धाम नहीं है,
एक इसके अलावा इसे मोक्ष धाम कहा जाता है। यहाँ आने के बाद आपको मोक्ष की प्राप्ति होती है। दुनिया के सारे धाम घूम आइए, लेकिन अगर केदारनाथ नहीं घूमे तो आपके धाम पूरे नहीं होते, आपकी यात्रा पूरी नहीं होती, जो धार्मिक यात्रा है। और अब प्रधानमंत्री परिक्रमा करते हुए हमें नजर आए थे। मंदिर के पीछे ठीक भीमशिला है, संभवतः वो उस तरफ है क्योंकि मंदिर के पीछे की तस्वीरें। तर मोदींची ही पाचव्यांदा केदारनाथला भेट दिल्याचं आपण पाहू शकतोय। विकास कामांचा आढावा देखील घेत आहेत। सध्या पंतप्रधान केदारनाथ मंदिर परिसरात आढावा घेत आहेत। परिसराचा आढावा सध्या पंतप्रधानांकडून घेतला जातोय। नेमक्या काय योजना आहेत, काय पुढे प्लॅनिंग आहे, या सगळ्याचा आढावा पंतप्रधानांकडून घेतला जातोय। 2 तास मोदी केदारनाथमध्ये असणार आहेत आणि उद्या केदारनाथ धामचे दरवाजे देखील बंद होणार आहेत। 3 मे 2017 ला मोदी पहिल्यांदा केदारनाथमध्ये आले होते आणि आज ही त्यांची 5वी वेळ आहे केदारनाथ दौऱ्याची। शंकराचार्यांच्या मूर्तीचं देखील ते थोड्याच वेळात दर्शन घेणार आहेत। त्याचप्रमाणे 400 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ देखील मोदींच्या हस्ते होणार आहे। सध्या तिकडच्या स्थानिक नागरिक असतील, अनेक पदाधिकारी असतील, या सगळ्यांशी मोदी बातचीत करतात, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही करतात आणि थोड्याच वेळात आता ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यासाठी देखील रवाना होणार आहेत। 2 दृश्य आपण पाहतोय। खरं तर 12 ज्योतिर्लिंग अशा एकूण 82 तीर्थक्षेत्री हा कार्यक्रम जो आहे तो भाजपकडून आज पार पडला जातोय। मोठ्या प्रमाणात देशभरात हा कार्यक्रम भाजपकडून आज आयोजित करण्यात आलेला आहे। यापैकी महाराष्ट्रात देखील 9 महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित होणार आहे। 3 दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी राज्यातील भाजपचे प्रमुख नेते या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत। पहिली दृश्य केदारनाथ मधली आहे, तर दुसरी दृश्य त्र्यंबकेश्वर मधली आपण पाहिली आणि आता ही दृश्य आपण पाहतोय ती कोल्हापूर मधील शंकराचार्य मठातली। तीन दृश्य त्र्यंबकेश्वर मध्ये देखील देवेंद्र फडणवीस सध्या दाखल झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात महादेवांचं दर्शनही घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री भारती पवार या देखील सध्या आपल्याला दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। तर दुसरी दृश्य खुद्द केदारनाथ मधली आहेत मोदींची आणि तिसरी दृश्य कोल्हापुरातली आहे शंकराचार्य मठातली। शंकराचार्यांनी ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श केला, मठांची स्थापना केली, तिथे हा मोठा कार्यक्रम सध्या पार पडतोय।
आज शंकराचार्य यांच्या समाधीचं दर्शन थोड्याच वेळात मोदी घेणार आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मूर्तीचं अनावरण देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर शंकराचार्यांनी ज्या ठिकाणी पदस्पर्श केलेला आहे, ज्या ठिकाणी मठांची स्थापना केलेली आहे, असे 12 ज्योतिर्लिंग आणि एकूण 82 तीर्थक्षेत्री हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भाजपकडून साजरा केला जातोय।